Hello everybody, welcome in the world of यथार्थ आयुर्वेदा. धन्वंतरी नम. मायसेल्फ पक्कन देदश्चवन बीमस फायनल स्टुडंट. तर कसे आहात सर्व? मस्त आहेत ना, मजेत आहेत ना. तर आता रचना शरीरचं मी तुमच्यासाठी प्रमाण शरीर म्हणून जे की आपले रचना शरीरचे दोन पेपर असतात, पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड. त्यामधला पेपर सेकंडमधला फर्स्ट चॅप्टर म्हणून प्रमाण शरीर आहे. तर ते आपल्याला बघायचं आहे आणि त्यामधले जे मस्ट नो पॉईंट आहेत ते आपण यामध्ये सर्व यामध्ये आपण कव्हर करणार आहेत. तर तशा पद्धतीने हे लेक्चर बघा, आवर्जून बघा. यामध्ये काही अडचण असल्यास कमेंटमध्ये सांगा. तर चला वळूया आपण प्रमाण शरीरकडं. आता प्रमाण म्हणजे काय? मेजरमेंट्स आहे की नाही. तर कोणत्या अनुषंगाने आपण त्या काळामध्ये मेजरमेंट्स करायचो तेच आपल्याला इथे सांगितलेले आहेत. आता त्या काळामध्ये कसं राहायचं मित्रांनो, त्या काळामध्ये जे आजचे मॉडर्नमध्ये मेजरिंग टेप्स आहेत ते आपण यूज करतो ते त्या काळामध्ये अवेलेबल नव्हते. मग त्या काळी वैद्य काय करायचे, म्हणजे भिषक म्हणजे काय करायचे, तर ते स्वतःच्या अंगुलीनं त्यांचे प्रमाण मोजायचे, रुग्णांचे परीक्षण करायचे आणि ते त्यांचं चिकित्सेमध्ये उपयोग करण्यासाठी त्या रुग्णांचं आयुष्य कसं आहे ते त्या दृष्टिकोनातून बघायचे आणि तशा पद्धतीनं ते चांगल्या पद्धतीनं त्याच्यावर व्याधींचे शमन केल्याच्यानंतर ते चिकित्सक योग्य तऱ्हेने मग नंतर त्यांचं अवलंबन करायचे. अशा पद्धतीने ते प्रमाण शरीराचं खूप महत्त्व आहे आणि त्या दृष्टिकोनातून आयुर्वेदामध्ये पण आचार्य चरकांनी आणि आचार्य सुश्रुतांनी आपल्याला प्रमाण शरीराचं महत्त्व सांगितलेले आहे. तर तेच आपण बघूया प्रमाण शरीर. आता याची अशी व्याख्या केलेली आहे की पहिला मसनो पॉईंट आहे की प्रमाण शरीराची व्याख्या सांगायची. तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर शरीराचे सहनन करणे म्हणजे मोजण्याचे शास्त्र म्हणजेच प्रमाण होय. सहनन म्हणजे सोष्टव म्हणजे काय मित्रांनो, की एखादे शास्त्र असे जे की मोजण्याचे साधन होय. आता त्याच्यामध्ये जर बघितलं तर आपण शरीराची हे स्वतः अंगुलीनं आपण मोजमाप करतो आणि त्याच्यामुळंच याला प्रमाण शरीर असे म्हणतात. आता त्याच्यासाठीच आपल्याला याचे प्रयोजन दिलेले आहेत. तर ते प्रयोजन आपल्याला चरकांनी विमानस्थानातून श्लोक सांगितलेले, तर ते आपल्याला श्लोक बघायचे. तर ते म्हणतात की प्रमाणश्चेती शरीर प्रमाणम पुनः यथा स्वयं अंगुली प्रमाणेन उपदेक्षते उत्सेद विस्तार आयामो यथाक्रमम. ते म्हणतात की शरीराचे जर समजा आपल्याला प्रमाण मोजायचं असेल तर त्याच्या स्वतःच्या अंगुलीने प्रमाण मोजावं लागते. आता स्वतःच्या अंगुलीनं कसं मोजायचं, तर ते म्हणतात की स्वयं अंगुलीन प्रमाणेन उत्सेद विस्तार आयाम. उत्सेद म्हणजे उंची हाईट, विस्तार म्हणजे रुंदी आणि आयाम म्हणजे लांबी, म्हणजे हाईट विड्थ आणि लेंथ. अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलेले की स्वतःच्या अंगुलीप्रमाणाने अंग प्रत्यंगाचे मोजमाप करण्याचं म्हणजेच प्रमाण शरीर होय. तर अशा पद्धतीने त्यांनी चरकांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर सुश्रुत पण म्हणतात विशेषतो अंग प्रत्यंग प्रमाणादे सारथ परीक्षा आयु सुनिपुनो भिषक सिद्धयत कर्मसु. चतुर्वैद्याने काय करायचं, जर समजा रुग्ण त्यांची चिकित्सा करण्यासाठी आलेला असेल तर वैद्याने त्यांचे पहिले त्यांचे शरीराचे कशा पद्धतीने आयुचे लक्षणं आहेत ते स्वतःच्या विवेकबुद्धीने त्यांचे परीक्षण करून त्यांच्या अंगुलीनुसार त्यांचे परीक्षण केल्याच्या नंतर त्यामध्ये स्वतःच्या विवेकबुद्धीने त्यामध्ये चिकित्सा करावी. अशा पद्धतीने त्यांनी या श्लोकातून सांगण्याचा प्रयत्न केलेला. म्हणजे वैद्याने काय करायला पाहिजे, चिकित्सा करण्यापहिले त्यांचे अंगुली प्रमाण मोजून नंतर त्या दृष्टिकोनातून ते विचार करून नंतर चिकित्सा केली पाहिजे. अशा पद्धतीने हे या श्लोकातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हे समजलं का? इथपर्यंत हे सर्व प्रयोजन होतं आचार्य चरकांनी आणि आचार्य सुश्रुतांनी सांगितलेलं होतं. इथपर्यंत समजा की नाही समजलं? तर चला समोर वळूया. आपण त्यांचे महत्त्व सांगितलेले आहेत. आता महत्त्वामध्ये जर बघितलं मित्रांनो तर त्यामध्ये काही महत्त्व सांगितलेले आहेत. जसे की त्याच्यासाठी आपल्याला चरक विमानस्थानमधून पुन्हा श्लोक आलेले आहे. तर ते बघूया आपण. तत आयाम विस्तार समम समुच्यते तत्र आयुर्बलम ओज सुगम ऐश्वर्य वित्त इष्टाश्च अपरे भावा भवंती आयता प्रमाणवती शरीरे विपर्यस्तु अतोहिने अधिक वा. अशा पद्धतीने हे चरक विमानस्थानमधून 8:117 श्लोक आहे. तर ते म्हणतात की तत्र आयाम विस्तार सम म्हणजे आयाम आणि विस्तार, लांबी आणि रुंदी त्यांची सम जर असली तर ते शरीर योग्य आहे. शरीराचा आयाम आणि विस्तार सम जर असलं तर ते योग्य प्रमाण आहे शरीराचे प्रमाण. परंतु ते समोर म्हणतात की तत्र आयुर्बलम आणि तशा पद्धतीचे जे शरीर असतात त्यांच्या आयुमध्ये ओज सुख ऐश्वर्य वित्त विद्या धन हे सर्व चांगल्या पद्धतीने असतात आणि तशा पद्धतीचे जर समजा शरीर असेल तर ते चांगलं आयुष्यवर्धक असतो. अशा पद्धतीने त्यांनी दुसऱ्या ओळीतून सांगण्याचा प्रयत्न केलेले. नंतर ते म्हणतात अपरे भावा भवंती आयता
प्रमाणवती शरीरे विपर्ययस्तु अतोहीने अधिक वा. आणि जर समजा यामध्ये आयाम आणि विस्तार यामध्ये हीन किंवा अधिक काही समजा हीन किंवा अधिक असलं तर त्यामध्ये काय होते की त्यांचे जे आयुष्य आहेत ते कमी जास्त होतात. आता त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेले की जर समजा उक्त प्रमाणानुसार जर असेल म्हणजे जे प्रमाण आहेत त्या प्रमाणापेक्षा अधिक चांगलं समजा उक्त प्रमाणानुसार असेल स्त्री किंवा पुरुष दोघांपैकी एक, त्यांचे जे आयुष्य असतं ते दीर्घ आयुष्य असते आणि त्यांची पुष्कळ संपत्ती असते. म्हणजे मोठ्या प्रमाणात संपत्ती म्हणजे स्वतःचे शरीराचे संपत्ती हे शाश्वत मोठ्या प्रमाणाने असते. अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेले. नंतर ते समोर सांगतात की मध्यम प्रमाणाचे जे समजा स्त्री किंवा पुरुष असेल त्यांची जी शरीराची आयु आहे ती मध्यम आयु असते आणि मध्यम संपत्ती असते. तशा पद्धतीनंच अजून समजा हीन स्वरूपाची म्हणजेच कनिष्ठ स्वरूपाची जर समजा लक्षणे असतील, कनिष्ठ प्रमाण असतील तर ते स्त्री किंवा पुरुष हे अल्प आयुष्य व द्रव्यहीन असतात. आणि अशा पद्धतीने हे या श्लोकातून सांगण्याचं महत्त्व होतं. हेच तुमच्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे की तुम्हाला समजलं आहे की नाही समजलं एवढं सांगा. आता इथपर्यंत जर समजलेलं असेल तर आपण समोर जाऊया आणि ते म्हणजे त्यांचे प्रकार सांगितलेले आहेत. आता या प्रमाण शरीराचे जर प्रकार जर बघितले मित्रांनो तर एक आहे अंगुली प्रमाण आणि दुसरा आहे अंजली प्रमाण. तर आता आपण प्रथम बघूया अंगुली प्रमाण. तर अंगुली प्रमाण जर बघितलं मित्रांनो तर यामध्ये तुम्हाला मी सांगितलेल्याप्रमाणेच की अंगुलीने प्रमाण मोजले जातात. आणि अंगुलीने कशा पद्धतीने मोजतात तेच आपण याच्यात डेफिनेशन केलेली की शरीराचे सहनन करण्यासाठी प्रत्येकाचे अंग प्रत्यंगाचे आपल्याला मोजमाप करण्यासाठी स्वतःच्या अंगुलीच्या सहाय्याने मोजमाप केले जाते. त्यालाच आपण अंगुली प्रमाण असे म्हणतो. अशा पद्धतीने यांनी व्याख्या सांगितलेली की स्वतःच्या अंगुलीने जेव्हा अंग प्रत्यंगाचे आपल्याला जर मोजमाप करायचे असेल तर त्याला आपण काय म्हणतो अंगुली प्रमाण म्हणतो. तर तशा पद्धतीनंच आता यामध्ये अंगुली का सांगितलेली कारण की डिफरंट काइंड्स ऑफ पीपल्स असतात आहे की नाही. आता त्यांचे सगळ्यांचे बोटं सारखे असतील का नाही, म्हणून वैद्याने स्वतःच्या अंगुलीचे प्रमाण सांगितलेलं. म्हणजे जे शरीर असेल त्या शरीरांचे स्वतःचे अंगुली प्रमाण हे मोजमापमध्ये उपयोग होते. आणि त्यालाच आपण दुसरं पर्याय नाव म्हणतो की अंगुली प्रमाण. पण कोणाला अंगुली प्रमाणलाच आपण अंगुली प्रमाण म्हणतो. हे MCQचा पॉईंट आहे, लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर आता त्याच्यामध्येच काही आपल्याला शरीराची लांबी सांगितलेली जसे की आचार्य चरक, आचार्य सुश्रुत आणि आचार्य वाग्भट यांनी आपल्याला लांबी सांगितलेली. तर त्यांची जर आपण जर बघितलं तर चरकमध्ये शरीराची जर लांबी बघितली अंगुलीमध्ये तर 84 अंगुली असते. त्याच्यानंतर सुश्रुतमध्ये 120 अंगुली असते आणि वाग्भटमध्ये 3.5 हस्त म्हणजे 3 हस्त, 1 हस्त 2 हस्त 3 हस्त, तर हे 3.5 हस्त आहेत. 3.5 हस्त म्हणजे 3.5 हात एवढी लांबी आपली शरीराची असते. अशा पद्धतीने हे MCQच्या दृष्टिकोनातून लक्षात राहू द्या. आणि या चॅप्टरमध्ये एवढंच आहे. आता इथं मी स्क्रीनवर समोर काही समजा आयाम विस्तार आणि त्यांची जे समजा सांगितलेले आहेत उच्छेद आयाम आणि विस्तार जे सांगितलेले आहेत ते मी समोर स्क्रीनवर दाखवीन आणि तेच MCQच्या दृष्टिकोनातून विचारतात तर ते तुम्ही शक्यतो वाचायचं. तर स्क्रीनवर दाखवतो. तर आता एवढं बघितलं. आता हे स्क्रीनवर बघितल्याच्या नंतर हे झालं अंगुली प्रमाण. आता आपण वळूया अंजली प्रमाणाकडे. तर आता आपण समोर बघूया ते म्हणजे अंजली प्रमाण. आता अंजली म्हणजे काय मित्रांनो, अंजलीला आपण मराठीमध्ये ओंजळ असं म्हणतो. ओंजळ म्हणजे कसं की दोन्ही आपले जे हाताचे तळवे आहेत ते दोघांना जोडून जे तयार होते स्ट्रक्चर त्याला आपण ओंजळ असे म्हणतो. आणि तेच 2 ओंजळी प्रमाणे म्हणजेच अंजली प्रमाण असं त्यांनी सांगितलेले. तर अंजली प्रमाणाचे त्यांनी सांगितलेले की शरीरामध्ये जे समजा रस रक्त मांस मेद जे भावपदार्थ असतात त्यांचे आपल्याला मोजण्यासाठी जे भावपदार्थ आहेत ते मोजण्यासाठी आपल्याला या अंजली प्रमाणाचा उपयोग होतो. तर तेच कोणते येतं तर ते बघूया आपण. तर त्यांनी अशी व्याख्या केलेली की शरीरामधील जे रस रक्त मांस द्रव पदार्थ आहेत त्यांचे भावपदार्थांचे मोजमाप करण्यासाठी जे प्रमाण पूर्वीच्या काळी वापरले जात असेल त्याला अंजली प्रमाण असे म्हणायचे. अंजली म्हणजे ओंजळ होईल. आता त्यांचेच आपल्याला कसं करायचं की दोन्ही हातांचे तळवे जोडले जात असतात. आता दोन्ही हाताचे तळवे जोडले की अशा पद्धतीने स्ट्रक्चर होते आणि दिस स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज अंजली मीन्स ओंजळ.
आणि हे दोन्ही हाताच्या म्हणून त्याला आपण अंजली प्रमाण असे म्हणतो. अशा पद्धतीने हे अंजली प्रमाणात सांगितलेले. आता त्या प्रमाणामध्ये जर समजा आपण हे बघितलं अशा पद्धतीनं, तर या याच्यामध्ये जे आपण समजा द्रव पदार्थ टाकतो तर ते जेवढं मावेल त्यालाच आपण 1 अंजली प्रमाण म्हणतो. आता त्याच्यामध्ये जर बघितलं तर 1 अंजलीमध्ये 16 तोळे येतात. आता व्हॉट इज मीन बाय सर 16 तोळे? तोळे म्हणजे आपण आता बघा आपल्या घरामध्ये जी स्त्री असते अशी जगातली कोणती स्त्री नाही की जिला गोल्ड आवडत नाही, आहे की नाही. मग तशाच पद्धतीनं जे गोल्ड असतात त्यांचे आपण कशामध्ये मेजरमेंट करतो तर ते आपण तोळामध्ये घेतो, आहे की नाही. म्हणजे कमी जर समजा लो बजेट असेल तर, आहे की नाही. तर तशा पद्धतीनं मग ते लो बजेटमध्ये आपण तोळामध्ये, आता तोळा म्हणजे काय मित्रांनो, तर 1 तोळा असते 10 ग्राम, ॲप्रॉक्सिमेटली जर बघितलं तर 12 ग्राम असते. परंतु आता 1 अंजलीमध्ये 16 तोळे आहेत, तर 16 तोळे गुणिले 12 ग्राम केलं तर टोटल येतात 192 ग्राम्स, म्हणजे किती 192 ग्राम. आता आयुर्वेदिकच्या भाषेमध्ये जर बघितलं तर हे 160च ग्राम येतात, कारण की 16 10 60 म्हणजे 160 ग्राम सांगितलेले आहेत. परंतु त्यांचं ॲप्रॉक्सिमेटली जर बघितलं तर 192 ग्राम येतं, एवढं लक्षात राहू द्या. आणि त्याच्यामध्येच तुम्हाला 16 तोळे 1 कुडव म्हणजेच 16 तोळे होय, आणि त्यालाच 4 कुडव म्हणजेच 1 प्रस्थ होय. आता हे 1 प्रस्थ किती, त्याच्यानंतर त्यांचे पल, त्याच्यानंतर अशा पद्धतीने वेगवेगळे सांगितलेले आहेत. जसे की अजून त्याच्यामध्येच 4 तोळे म्हणजे 1 पल होते. त्याच्यानंतर त्यामध्येच त्यांनी सांगितलेले की 2 तोळे म्हणजे अर्धा पल. आता हे जे पल आहे, कुडव आहे, त्याच्यानंतर प्रस्थ आहे, त्याच्यानंतर हे जे तोळे आहेत, हे सर्व मेजरमेंट्स आहेत जे की पूर्वी वापरले जात असेल. आता तुम्हाला फक्त सिलेबसमध्ये फक्त एवढं अंजली 1 तोळा एवढं लक्षात राहू द्या. 1 अंजली म्हणजे 16 तोळे, त्याच्यानंतर 1 कुडव म्हणजे 160 ग्राम, ॲप्रॉक्सिमेटली जर बघितलं तर 192 ग्राम येते. फक्त एवढंच ठेवा, आहे की नाही. नाहीतर तुम्ही म्हणा सर आताच मी जस्ट आयुर्वेदामध्ये माझं मन लागत होतं, परंतु तुम्ही हे जे मेजरमेंट सांगत आहेत ते मला काहीच कळत नाही सर, तर मग मी कसं करावं. मित्र, तुझं मन इकडे लागत नाही, तुझं मन दुसरीकडे लागलेलं आहे. तर ते मन तिकडून काढून इकडे अभ्यासामध्ये गुंतो, जेणेकरून तुझा फायदा होईल, आहे की नाही. तर तशा पद्धतीने हे सांगण्याचा उद्देश होता की 1 अंजली म्हणजेच 16 तोळे. तर एवढं लक्षात राहू द्या, MCQच्या दृष्टिकोनातून हमखास विचारले जातात. त्याच्यानंतर आता आपल्याला अष्टांगहृदय शरीरस्थानमधून श्लोक आलेले आहे, आणि त्या श्लोकातून सांगण्याचा प्रयत्न केलेला की आपल्या शरीरामध्ये जे रक्तादी लिक्विड भावपदार्थ आहेत तेच आपल्या शरीरामध्ये त्यांचे मोजमाप केलेले आहेत. तर तेच आपण बघूया, ते पण अंजलीच्या प्रमाणानुसार केलेले आहेत, तर ते बघूया. तर याच्यामध्ये जर बघितलं तर ते श्लोक असं म्हणते की मज्जा मेदो वसामूत्र पित्तम श्लेष्म शक्रू श्रुक रसोजलम देह अस्मिन 1 अंजली वर्धितम. समजलं नाही? सांग तुम्ही. हे बघा, जे मज्जा मेद वसा मूत्र पित्त श्लेष्म शकृत अश्रुक रस आणि जल हे जे भावपदार्थ आहेत त्यांचं 1 अंजली वाढवत जायची, तेवढे आपल्या शरीरामध्ये त्यांचे भावपदार्थ सांगितलेले. जसे की समजा मज्जाची 1 अंजली असेल तर मेदाची किती येईल 1 वाढवायचं 2 अंजली, वसाची किती येईल 3 अंजली, अशा पद्धतीने ते वाढत राहायचं. आणि तशा पद्धतीतून हे श्लोकातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण बघूया यांची किती अंजली प्रमाण आहेत, आहे की नाही. तर चला, तर मज्जा म्हणजे काय मित्रांनो, मज्जा याला आपण म्हणतो तो बोन मॅरो, त्याच्यामध्ये नर्वस टिश्यू असतात. तर मॉडर्नमध्ये जर बघितलं तर ते याचं प्रमाण किती सांगितलेलं 1 अंजली, एवढं लक्षात राहू द्या. हे MCQसाठी हमखास येते. हे मेद जर बघितलं मित्रांनो तर मेदाचे प्रमाण त्याने सांगितलेले की 2 अंजली, आणि वसाची प्रमाण सांगितलेले 3 अंजली. वसा म्हणजे स्टोअर्ड फॅट आपण जे बॉडीमध्ये असते त्याला आपण वसा म्हणतो, आणि त्याचं किती अंजली सांगितलेली 3 अंजली सांगितलेली. मूत्र मीन्स मॉडर्नमध्ये जर बघितलं तर युरिन म्हणतो आपण. युरिन जर बघितलं मित्रांनो तर ते 4 अंजली सांगितलेले. त्याच्यानंतर पित्त जे समजा सांगितलेले डायजेस्टिव्ह एन्झाईम्स जे आहेत आपल्या शरीरामध्ये त्याच्यामध्ये जर बघितलं तर 5 अंजली सांगितलेले. त्याच्यानंतर श्लेष्म व्हॉट इज मीन बाय श्लेष्म म्हणजे कफ. आता कफ जर बघितलं मित्रांनो तर आत्ताच्या सीझनमध्ये म्हणजे हिवाळ्यामध्ये, आहे की नाही, सगळ्या खास करून मुलींना जास्त प्रमाणाने एक स्वीट आयटम फार आवडते बघा, आणि ते म्हणजे हे म्युकस त्याला आपण म्हणतो, आणि तेच म्हणजे काय कफ. तर तेच कफ श्लेष्म त्याचं प्रमाण सांगितलेले 6 अंजली. तर ते लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर शकृत म्हणजे पुरुष जे काही स्टूल आहे आपलं ते 7 अंजली सांगितलेले म्हणजे 7 अंजली. त्याच्यानंतर अश्रुक म्हणजेच रक्त ब्लड आपले किती अंजली सांगितलेले की 8 अंजली प्रमाण सांगितलेले. त्याच्यानंतर
रस जे आहे ते 9 अंजली सांगितलेले आणि जल हे 10 अंजली सांगितलेले. अशा पद्धतीने हे सर्व आपल्याला अंजलीचे प्रमाण सांगितलेले आणि ते जसंच तसं लक्षात ठेवा. हमखास MCQ मध्ये येतात. तर हे आपल्या हातातले गेले पाहिजे का? नाही. मग हे चांगल्या रीतीने वाचून घ्या आणि अशाच पद्धतीने लक्षात ठेवा. ठीक आहे, इथपर्यंत समजलं? हे राजू समजलं की नाही समजलं? ठीक आहे, आता आपण समोर बोलूया. तर ते म्हणतात की आपल्याला शरीरामध्ये जे आहे तर समजा की अंजलीप्रमाणे शुक्र मस्तिष्क ओजस्स अर्धांजली प्रमाणे असतो, अशा पद्धतीने श्लोक आहे. तर ते म्हणतात की शुक्र मस्तिष्क आणि ओज यांचं जर प्रमाण बघितलं तर अर्धांजली येते. आता शुक्र म्हणजे काय? शुक्र म्हणजे स्पर्म आणि मस्तिष्क म्हणजे ब्रेन. त्याच्यानंतर ओज जर बघितलं तर हे इम्युनिटी आहे मित्रांनो, मॉडर्नच्या कन्सेप्टमध्ये जर बघितलं. तर आता हे तुम्हाला रसरक्त मांस मेद ओज अस्थि मज्जा शुक्र आणि ओज हे तुम्हाला डिटेलमध्ये क्रियाशरीरमध्ये भेटणार आणि त्यांचे तुम्हाला स्थान, त्यांचे कार्य, त्यांचे लक्षणं सगळं डिटेलमध्ये आहे. ते त्याच्यामध्ये आपण बघूया, आहे की नाही? तर इथपर्यंत तुम्हाला फक्त काय समजायचं आहे की शुक्र मस्तिष्क आणि ओज यांचे जर प्रमाण बघितले तर यांचे अर्धांजली प्रमाणे. हे हमखास MCQ मध्ये मोस्ट फेवरेट आहे, तर लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर रज म्हणजेच रसच म्हणतो आपण. आता रस जर बघितलं मित्रांनो तर मेन्स्ट्रुअल ब्लड आपण म्हणतो आणि त्याचे जर प्रमाण जर बघितलं तर 4 अंजली येते. किती येते? 4 अंजली. एवढं लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर स्तन्य याचे 2 अंजली येते. स्तन्य म्हणजे मॉडर्नमध्ये जर बघितलं तर ब्रेस्ट मिल्क म्हणतो आपण. आता हे जे मिल्क असते याचे प्रमाण किती सांगितलेले? 2 अंजली सांगितलेले. अशा पद्धतीने हे MCQच्या दृष्टिकोनातून विचारतात, तर हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर समोर आता कालिंगमान आणि मागधमान असे 2 मान म्हणजेच प्रमाण सांगितलेले आहेत. आता हे पूर्वी यूज व्हायचं, परंतु आजच्या युगामध्ये याचं काही सांगितलेलं नाही. परंतु आता त्यांच्यामध्ये आचार्य शारंगधर, आचार्य चरक, आचार्य सुश्रुत यांनी कालिंगमान आणि मागधमान असे 2 प्रमाण सांगितलेले, ते बघूया आपण. तर याच्यामध्ये जर बघितलं तर आचार्य शारंगधरानुसार कालिंगमान जे आहे ते मागधमानपेक्षा श्रेष्ठ आहे असं त्यांनी सांगितलेले आहे. काय सांगितलेले? की कालिंगमान ही मागधमानपेक्षा श्रेष्ठ आहे. त्याच्यानंतर आचार्य सुश्रुतनुसार जर बघितलं तर मागधमान ही कालिंगमानपेक्षा श्रेष्ठ आहे त्यांनी सांगितलेलं. त्याच्यानंतर आचार्य चरक पुन्हा काय सांगतात की शारंगधरानुसारच कालिंगमान हे मागधमानपेक्षा श्रेष्ठ आहे. तर आचार्य शारंगधरानुसार आणि आचार्य चरकानुसार हे लक्षात राहू द्या की हे दोघं सेम आहे. फक्त आचार्य सुश्रुत हे वेगळे, हे MCQला येऊ शकते, तर ते लक्षात राहू द्या. आता मागधमान म्हणजे जर बघितलं तर याला आपण अंजली प्रमाण पण म्हणतो, दुसरं पर्याय. त्याच्यानंतर कुडव पण म्हणतो, त्याच्यानंतर अर्धश्रावक पण म्हणतो आणि अष्टमान पण म्हणतो. अशा पद्धतीने हे पर्याय नव्हते. तर 1 अंजली म्हणजेच किती? 16 तोळे. तर 16 तोळे म्हणजे 1 कुडव, हे लक्षात राहू द्या मित्रांनो. 4 कुडव म्हणजे प्रस्थ. आता ते तुम्हाला सेकंड इयरला तुम्ही फक्त इथं 1 कुडव आणि 16 तोळे आणि 1 तोळा म्हणजे किती एवढं लक्षात ठेवा, आहे की नाही? अशा पद्धतीनं हे जे प्रमाण शरीर चॅप्टर होतं मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप की तुम्हाला हे सर्व चांगल्या रीतीने समजलेलं असेल, आहे की नाही? आता यामध्ये जर काही अडचण असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. आता याचे जे नोट्स असतील ते मी तुम्हाला ॲज रिटर्न जसेल तसं देईल. ते तसं पद्धतीने तुम्ही वाचायचं काम करायचं, हो की नाही? तर आता ही व्हिडिओ जर तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर नक्कीच हृदयाला आवडलं असेल तर थोडंसं लाईक करून देत जा, शेअर करून देत जा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.